तर नमस्कार मित्रांनो, मी मनोज चौधरी तुम्हा सर्वांचं मराठी इंजिनिअरिंगमध्ये खूप खूप स्वागत करतो। तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं होतं, तर आपल्या एरर्सचे प्रकार कोणते आहेत, तर आणि लेवल्स ऑफ प्रोग्रामिंग बघितलं। त्यामध्ये आपण काय बघितलं, तर मिड लेवल बघितली, लो लेवल बघितली आणि हाय लेवल बघितली। म्हणजे या 3 लेवल्स असतात, त्या कशा वर्क करतात, म्हणजे ते कसे डील असतात, त्या सर्व मी डिटेल सांगितलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये। जर तुम्ही ते व्हिडिओ बघितली नसेल तर त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तर तिथे जाऊन तुम्ही बघू शकतात। आणि परत प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग बघितली, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग बघितले, हे सर्व मागच्या व्हिडिओमध्ये आहे। या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत, तर आजपासून आपण सी लँग्वेजला सुरुवात करणार आहोत। सी लँग्वेजला तर सी लँग्वेजवरची आज आपली पहिलीच व्हिडिओ आहे। तर आजपासून आपण म्हणजे कंटिन्यू व्हिडिओ जे आहेत त्या सी लँग्वेजवरच पोस्ट करणार आहे मी। तर सर्वप्रथम आपल्याला म्हणजे प्रोग्रामिंग लँग्वेज जेव्हा आपण शिकण्यासाठी सुरुवात करतो तेव्हा सर्वप्रथम आपल्याला म्हणजे मी एक रुटीन फॉलो केलं आहे। म्हणजे कोणतीही प्रोग्रामिंग लँग्वेज जर आपल्याला शिकायची असेल, एखादी नवीन समजा लँग्वेज आली, तर त्या लँग्वेज आपल्याला शिकायला सुरुवात करायची आहे, तर सर्वप्रथम आपल्याला त्या लँग्वेजचा इतिहास म्हणजे हिस्ट्री आपल्याला माहिती पाहिजे, बरोबर। म्हणजे त्या लँग्वेज जास्त डिटेल नाही सांगते मी, पण म्हणजे एक ओव्हरव्ह्यू तरी माहिती पाहिजे की ती लँग्वेज कोणी डेव्हलप केली किंवा ती कुठे डेव्हलप झाली। म्हणजे आपल्याला कसं आता समजा एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने ना, तर असे पॉईंट्स आपण इन्क्लूड केले तर शिक्षकांना मार्क्स देण्यासाठी पण काही करते नाही। म्हणजे ते आपल्याला त्यांना प्रॉपर जर समजा इयर माहिती असेल, आपल्याला डेव्हलपमेंट इयर कोणतं होतं, तर ते कोणत्या सायंटिस्टने ती डेव्हलप केली लँग्वेज, हे सर्व जर आपण मेन्शन केलेलं असेल आणि त्याखाली जर अंडरलाईन केले असेल, तर म्हणजे आपल्याला म्हणजे मार्क्स पण मार्क्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने पण, आणि समजा आपल्याला जनरल नॉलेज पण समजा आपण विचार केला तरी सुद्धा आपल्याला ते उपयोगातच येतं। त्यामुळे म्हणजे जास्त डिटेल नाही, पण मग जे महत्त्वाचे पॉईंट्स आहे तर ते आपण बघूयात। तर मग सर्वप्रथम सी लँग्वेजला सुरुवात करण्या अगोदर सी लँग्वेजचा आपण इतिहासच बघूयात, बरोबर। सी लँग्वेजचा इतिहास, सी लँग्वेजचा इतिहास, बरोबर, हा पॉईंट आहे। तर सी लँग्वेजच्या इतिहासामध्ये काय आहे, तर सी लँग्वेज ही सर्वात प्रथम सन 1972 साली डेव्हलप केली गेली। आणि सी लँग्वेजला कोणी डेव्हलप केली, तर डेनिस रिचे हा एक अमेरिकन सायंटिस्ट होता। तर या सायंटिस्टने सी लँग्वेजला डेव्हलप केली। तर डेनिस रिचे यांनाच फादर ऑफ सी लँग्वेज असं सुद्धा म्हणतात, डेनिस रिचेंना। तर गुगलवर देखील तुम्ही यांच्याबद्दल डिटेल वाचू शकतात। पण मग सी लँग्वेज हे झालं आपलं इयर, आणि हे झाला शास्त्रज्ञाचं नाव, आणि त्याचं ठिकाण म्हणजे कोणत्या ठिकाणी आपली सी लँग्वेज डेव्हलप केली गेली, तर AT&T बेल लॅबोरेटरीज, AT&T बेल लॅब। आता AT&T बेल लॅबोरेटरी म्हणजे AT&T म्हणजे काय आहे, तर हे अमेरिकन टेलिफोन अँड टेलिग्राफ असा फुल फॉर्म आहे या बेल लॅबोरेटरीचा। तर अमेरिकन टेलिफोन अँड टेलिग्राफ। तर ही सर्वात मोठी लॅबोरेटरी आहे USA मधील, लोकेटेड इन USA। म्हणजे USA मधील सर्वात मोठी लॅबोरेटरी ही AT&T बेल लॅबोरेटरी आहे। आणि या AT&T बेल लॅबोरेटरीमध्ये अनेक म्हणजे सी लँग्वेजेस नाही तर अनेक प्रोग्रामिंग लँग्वेजेस डेव्हलप केले गेलेले आहे। C++ लँग्वेजसुद्धा याच म्हणजे लॅबोरेटरीमध्ये डेव्हलप केली गेलेली आहे। तर अशा बरेच लँग्वेजेस जे आहे त्या AT&T बेल लॅबोरेटरीमध्ये डेव्हलप केले गेलेले आहे। आणि ही लॅबोरेटरी अमेरिकेमध्ये म्हणजे USA मध्ये आपले लोकेटेड आहे। आणि हा देखील अमेरिकन सायंटिस्ट असल्यामुळे त्याने या म्हणजे AT&T बेल लॅबोरेटरी मध्ये काम करत असताना सी लँग्वेजचा डेव्हलपमेंट त्यांनी 1972 साली केलं गेलं। तर आता तर आपला एवढी हिस्ट्री इनफ आहे लक्षात ठेवण्यासाठी। म्हणजे आता आपल्याला हिस्ट्रीमध्ये काय लक्षात ठेवलं आपण, ते कोणत्या इयरला डेव्हलप झाली, कोणी डेव्हलप केली आणि कुठे डेव्हलप झाली, बस
एवढाच इतिहास. आता जास्त म्हणजे काय एवढं आपल्याला काही नाही, कशी डेव्हलप झाली आणि काय वगैरे तेवढं काय बघायची गरज नाही आहे. तर एवढं जरी लक्षात ठेवलं तरी भरपूर आहे. आता समजा आपल्याला सी लँग्वेजबद्दल समजा कोणी काही विचारलं तर म्हणजे आपण डायरेक्ट त्याला, आता समजा तुम्हाला कोणी आता आलं, एखादा मित्र आला, आता तो नॉन बॅकग्राऊंड आहे, आपण समजा टेक्निकल पर्सन आहे त्यामुळे आपल्याला सर्व माहिती आहे. पण मग समजा तो आला, तो नॉन टेक्निकल पर्सन आहे, त्याला तर म्हणजे प्रोग्रामिंग काय आहे, समजा कोड काय आहे, प्रोग्राम काय, त्याला असं काहीच माहीत राहणार नाही. तर तुम्ही डायरेक्ट त्याला सांगाल का भाऊ हॅश इन्क्लूड असतो, व्हॉइड मेन असतं, व्हॉइड मेन नावाचं फंक्शन वगैरे, आणि त्याला काय समजणार आहे, बरोबर. म्हणून आपण डायरेक्ट त्याला कोडिंग न सांगता हिस्ट्री म्हणजे ते सुद्धा एक असं लक्षात असू शकतं की म्हणजे आता डायरेक्ट त्याला कोड न सांगता, कोड तर त्याला काही समजणार नाही, म्हणून आपण हिस्ट्री की बाबा आता समजा त्याने विचारलं सांग रे बाबा सी लँग्वेज काय असं, तर त्याला सांगायचं म्हणजे आता सन म्हणजे आता सी लँग्वेज काय आहे, तर 1972 साली डेनिस रिचे यांनी AT&T बेल लॅबोरेटरीमध्ये सी लँग्वेजचं डेव्हलपमेंट केलं. बस म्हणजे एवढं बी त्याला सांगितलं. आणि मग त्यांनी समजा तो आता तो जास्त समजा त्याला पंचायत असेल, आता आपल्या भाषेत म्हटलं आपण पंचायत असेल, आणि समजा तो जास्त क्वेश्चन करणार असेल, मग तो विचारेल भाऊ काय प्रोग्रामिंग लँग्वेज काय असते वगैरे, म्हणजे प्रोग्रामिंग काय असते, मग तुम्हाला उत्तर तुमच्यावर येते. मग तुम्हाला उत्तर द्यायचं तर द्या, नाहीतर मग जा भाऊ जास्त क्वेश्चन विचारू नको. तर मग असं हां, तर हे एवढी हिस्ट्री आपल्याला लक्षात ठेवायची. आता ही हिस्ट्री लक्षात ठेवण्यासाठी काय, आता जेव्हा मी पण बघितलं होतं, आता मला म्हणजे ओरली कोणी एवढं सांगितलं नव्हतं, बरोबर. हे असं असतं तसं, म्हणजे हे असं लक्षात ठेवायचं किंवा हे असे पॉईंट्स बनवायचे आणि मग ते उत्तर बनवायचं, मग असं कोणी सांगितलं नव्हतं. तर मी म्हणजे कसं लक्षात ठेवलं होतं, तर एक वाक्य बनवायचं फक्त. आता एवढ्या पॉईंट्सचं एक वाक्य बनवायचं म्हणजे सी लँग्वेज सन 1972 साली डेनिस रिचे या शास्त्रज्ञाने AT&T बेल लॅबोरेटरीमध्ये डेव्हलप केली. बस एवढं एक जरी स्टेटमेंट लक्षात ठेवलं तरी तुम्ही 4 वाक्य लिहू शकतात. म्हणजे आता एक्झाममध्ये आलं सी लँग्वेजबद्दल काही लिहा, पण आणि जे अशी हिस्ट्री वगैरे तर नाही लिहायला लावत आपल्याला एक्झाममध्ये, तर येत नाही असा क्वेश्चन जनरली, पण समजा जर आला तर मग असं लिहिता येतं. म्हणजे आपण इयर पण लक्षात ठेवलं, कोणी डेव्हलप केली ते पण लक्षात ठेवलं, आणि AT&T बेल लॅबोरेटरी. आणि एक लक्षात ठेवा मित्रांनो, ही जी लॅबोरेटरी आहे ही खूप मोठी लॅबोरेटरी आहे USA मध्ये. म्हणजे बऱ्याच साऱ्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस ज्या डेव्हलप झालेल्या आहे त्या ह्या AT&T बेल लॅबोरेटरी म्हणजे अमेरिकन टेलिफोन अँड टेलिग्राफमध्येच डेव्हलप झालेलं आहे. बस तर एवढाच हिस्ट्रीचा पार्ट होता. त्यानंतर आपण मग सी लँग्वेजचे वैशिष्ट्ये म्हणजे काय आहे ते वैशिष्ट्ये बघूयात आपण आता सी लँग्वेजचे. आता सी लँग्वेजची वैशिष्ट्ये. सी लँग्वेजची वैशिष्ट्ये. आता वैशिष्ट्ये म्हणायला गेलो तर सी लँग्वेजचं अतिशय महत्त्वाचं म्हणजे सी लँग्वेजला सर्व अदर प्रोग्रामिंग लँग्वेजेसची मदर लँग्वेज असं म्हणतात. मदर लँग्वेज. तर सी लँग्वेज ही अदर प्रोग्रामिंग लँग्वेजेसची आई मानली जाते. म्हणजे काय आहे तर हा असा शब्द म्हणजे आश्चर्य वाटू देऊ नका की असं मला पण वाटलं होतं की अरे आईचा इथं काय संबंध, पण नाही म्हणजे आहे की इथे मदर लँग्वेज का म्हटलं गेलेलं आहे, तर त्याला पण काही रिझन्स आहेत. तर ते रिझन्सच आपण बघूयात. तर सी लँग्वेजचे म्हणजे आता सी लँग्वेजचे बरेच सारे कन्सेप्ट्स आहे, जसे की ॲरे झालं, ॲरे, स्ट्रिंग्ज, ॲरे, स्ट्रिंग, परत फाईल हँडलिंग, बरं मग एवढे असे बरेच सारे कन्सेप्ट्स आहे. मी आता जस्ट हे लिस्ट डाऊन केले. आता हे याबद्दल म्हणजे ॲरे काय आहे, स्ट्रिंग काय आहे, फाईल हँडलिंग काय आहे, हे तुम्हाला काही माहीत नसेल तर ठीक आहे, आपण जेव्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये हे सर्व कवर करणारच आहोत. पण आज म्हणजे हे संकल्पना, आता हे जे कन्सेप्ट्स आहे हे सी लँग्वेजमधले हे सर्व कन्सेप्ट्स, ॲरे, स्ट्रिंग्ज, फाईल हँडलिंग वगैरे अजून बरेच सारे कन्सेप्ट्स आहे, ते सर्व अदर प्रोग्रामिंग लँग्वेजेस म्हणजे C++, जावा, पायथन या सर्व प्रोग्रामिंग लँग्वेजेसमध्ये ह्या कन्सेप्टचा यूज केला गेलेला आहे. म्हणजे हेच कन्सेप्ट तिथे यूज केले जातात. ॲरे, स्ट्रिंग्ज, फाईल हँडलिंग, अजून बरेच सारे कन्सेप्ट्स आहे. पॉइंटर तर जावामध्ये सपोर्ट नाही करत, पण मग C++मध्ये आणि Cमध्ये असे बरेच सारे कन्सेप्ट्स आहे. म्हणजे म्हणून एक रिझन ते झालं. मदर लँग्वेज म्हणण्याचं कारण काय, म्हणजे सी लँग्वेजचे जे फीचर्स आहे किंवा जे कन्सेप्ट्स आहे ते अदर लँग्वेजेसमध्ये सुद्धा यूज केले जातात. म्हणजे सी लँग्वेज नंतर C++ आली होती, मग जावा आली होती, मग पायथन आली होती, मग त्यांमध्ये या सर्व ॲज इट इज कन्सेप्टचा यूज केला गेला. फक्त आता
लिहिण्याची मेथड वेगळी. आता प्रत्येक लँग्वेजचा सिंटॅक्स वेगळा असतो, फक्त कन्सेप्ट तर एकच असतो. आता समजा एकच लॉजिक तुम्हाला समजा सॉर्टिंग नंबर सॉर्ट करायला लावले, म्हणजे एका असेंडिंग ऑर्डरमध्ये किंवा डिसेंडिंग ऑर्डरमध्ये तुम्हाला ते हे सॉर्ट करायला लावले, तर त्याचं लॉजिकचं जे असेल ते एकच असेल. फक्त आता तुम्हाला समजा सांगितलं सी लँग्वेजमध्ये सॉर्टिंगचा प्रोग्राम लिही, तर तुम्ही सी लँग्वेजचं सिंटॅक्स वापरून कन्सेप्ट एकच राहणार ना. पहिले तुम्ही म्हणजे नंबर गेट कराल, मग त्यावर अल्गोरिदम अप्लाय करून मग ते कोणत्या ऑर्डरमध्ये म्हणजे अप्लाय सॉर्ट करायचं, की ते असेंडिंग करायचं किंवा डिसेंडिंग करायचं. मग तसं ते सर्व तुम्ही अल्गोरिदम लिहाल, मग तुमचा कोड झाला सी लँग्वेजमध्ये. आता तेच सांगितलं तुम्हाला समजा C++ मध्ये लिहा, मग C++ मध्ये तुम्ही काय ते म्हणजे अल्गोरिदम जो असेल तो काय बदलणार नाही, कन्सेप्ट तोच राहणार, फक्त तुम्ही सिंटॅक्स वेगवेगळे लिहाल. आता सी लँग्वेजचे सिंटॅक्स वेगळे आणि C++ लँग्वेजचे सिंटॅक्स वेगवेगळे, बरोबर. म्हणून ते म्हणजे लँग्वेज काय आहे, फक्त लँग्वेजचे सिंटॅक्स बदलतात, फक्त लॉजिक तेच असतं. मेन लॉजिक आपल्याला फक्त लॉजिकवरच फोकस करायचे. म्हणून माझं एकच सजेशन आहे तुम्हाला, की कोणतीही लँग्वेज आता तुम्हाला सी करायची तर सी करा, किंवा जावा करा, किंवा पायथन करा. एकच लँग्वेज एकदम परफेक्ट करा, म्हणजे लॉजिक जे आहे ते सर्व जरी तुम्हाला परफेक्ट झालं तर नंतर तुम्हाला काय आहे, लॉजिक बिल्डिंग जर समजा तुमचं इम्प्रूव्ह झालं स्किल, तर तुम्ही म्हणजे कोणतीही लँग्वेज असेल ते फक्त आता नवीन लँग्वेज शिकायची असेल ना, तर आपल्याला फक्त सिंटॅक्सवर फोकस करावा लागतो. म्हणजे आता सिंटॅक्स कसं लिहिण्याची मेथड कशी आहे, त्याचे सिंटॅक्स कसे आहे वगैरे, तेच आपल्याला फक्त अदर लँग्वेजेसमध्ये आपल्याला फक्त तेच बघायचे. बाकी लॉजिक जे असेल ते सर्व सारखंच असेल, बरोबर. मग आता मदर लँग्वेजमध्ये हे एक रिझन झालं, आणि पहिलं रिझन हे, आणि मदर लँग्वेज म्हणण्याचं अजून, आणि सी लँग्वेजचे जे सिंटॅक्स आहेत, सिंटॅक्स म्हणजे काय, फॉर्मॅट. आता कोड लिहिण्याचा जो फॉर्मॅट असतो, जो की सी लँग्वेज डिफाईन करतो, त्याला सिंटॅक्स असं म्हणतात. मागच्या व्हिडिओमध्ये मी याबद्दल बोललेलो आहे, जर तुम्ही बघितली नसेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तेवढे तुम्ही बघून घ्या. तर सिंटॅक्समध्ये काय आहे, म्हणजे आता सी लँग्वेजचे जे सिंटॅक्स आहेत ते C++, जावा, पायथनमध्ये थोडे म्हणजे यूज केले गेलेले आहेत. म्हणजे ॲज इट इज तर नाही म्हणता येणार, मग त्या लँग्वेजचा अर्थच काय, सारखे नाही राहणार. पण मग या म्हणजे एक रिझन आहे की सी लँग्वेजचे जे सिंटॅक्स आहेत ते म्हणजे अदर लँग्वेजेसमध्ये सुद्धा यूज केले गेले आहे. त्यामुळे सुद्धा एक सी लँग्वेजला सर्वांची आई मानली जाते आणि मदर मानली जाते, बरोबर. मदर आणि आई तर एकच झालं, बरोबर. तर असं झालं, आणि म्हणजे असे रिझन्स आहेत. आणि सी लँग्वेजचे जे म्हणजे आता सी लँग्वेजच्या आधी जी होती ती म्हणजे ही होती, सी लँग्वेजच्या आधी बी लँग्वेज होती, आणि BCPL पण होती, BCPL. आता ह्या लँग्वेजेसचे जे म्हणजे आता हे होते, किंवा आपण आता लिमिटेशन्स म्हणूया, किंवा काही डिसॲडव्हान्टेज होते, ते सर्व डिसॲडव्हान्टेजेस जे आहे ते यामध्ये इम्प्रूव्ह केले गेले सी लँग्वेजमध्ये. आणि मग सी लँग्वेज जास्त पॉप्युलर झाली. त्या आधीच्या लँग्वेजेस ज्या आहेत त्या जास्त पॉप्युलर नाही आहेत, पण मग सी लँग्वेज ही मोस्ट पॉप्युलर लँग्वेज आहे. आता सी लँग्वेजचा उपयोग, आणि अजून एक हे पहिलं रिझन झालं, सी लँग्वेजला मदर का म्हणतो आपण सर्वांची, तर हे पहिलं रिझन झालं, म्हणजे सी लँग्वेजचे जे कन्सेप्ट्स आहे ते अदर लँग्वेजेसमध्ये सुद्धा यूज केले गेले आहे, बरोबर. हे पहिलं रिझन झालं. आणि दुसरं रिझन म्हणजे सी लँग्वेजचे जे सिंटॅक्स आहेत ते अदर लँग्वेजेसमध्ये सुद्धा यूज केले गेले आहेत, बरोबर. मग ते दुसरं रिझन झालं. आणि तिसरं रिझन म्हणजे तिसरं अतिशय महत्त्वाचं रिझन आहे, कारण मोस्ट ऑफ द प्रोग्रामिंग लँग्वेजेसचे कंपायलर्स परत JVMs. आता हे जेव्हा तुम्ही जावा शिकाल तेव्हा JVM म्हणजे जावा व्हर्च्युअल मशीन. आता हे जावा सी रिलेटेड कन्सेप्ट आहे. तर आता तर मी सांगत नाही, आपण सी लँग्वेजवर फोकस करूया. परत हे सांगायला गेलो नंतर मग तुमच्या डोक्यातनं आता आपण फ्लो चुकून जाईल आपला. त्यामुळे मग आता JVMs परत ऑपरेटिंग सिस्टम्स, OPS लिहितो मी आता, ऑपरेटिंग सिस्टम्स या सर्व ज्या आहेत, किंवा सिस्टम सॉफ्टवेअर्स म्हणूया आता आपण, सिस्टम सॉफ्टवेअर्स हे सर्व जे आहेत ते मोस्ट ऑफ द सी लँग्वेजमध्ये लिहिले गेलेले आहे, बरोबर. म्हणून आता सी लँग्वेजमध्ये लिहिले गेल्यामुळे याला सी लँग्वेजला सर्वांची मदर लँग्वेज असं म्हटलं जाते. म्हणजे हा जो पॉईंट आहे खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. यामध्ये एवढे पॉईंट्स आले आता, म्हणून तो जर तुम्हाला समजा आता एक्सपांड करायला लावलं तर मग तुम्ही खूप सारं लिहू शकतात यावरच, आणि लक्षात पण ठेवू शकतात, बरोबर. म्हणून आता हे 3 रिझन्स आहे की सी लँग्वेजला मदर लँग्वेज असं म्हणण्याचं, बरोबर. आता त्यानंतर आपलं दुसरं वैशिष्ट्य काय आहे सी लँग्वेजचं, पहिलं झालं मदर लँग्वेज, दुसरं सी लँग्वेज सिम्पल आहे, सिम्पल टू लर्न अँड राईट, सिम्पल.
हां सिम्पल बरोबर. मग सिम्पल म्हणजे आता काय सोपी एकदम सी लँग्वेज शिकण्यासाठी. एवढी पण म्हणजे आता जेव्हा जेव्हा आपण जसं कन्सेप्ट शिकू तर तसं आपल्याला ऑटोमॅटिक ती सोपी वाटेल. आता स्टार्टिंगला तर सर्वच आता कितीही सोपं राहिलं तरी स्टार्टिंगला आपल्याला सर्वच अवघड वाटतं बरोबर. आता सी लँग्वेज पण मला आता मी जेव्हा स्वतः सांगतो, दुसऱ्यांचं काय मला नाही, पण मग स्वतः मी जेव्हा शिकवत होतो तेव्हा मला पण सी लँग्वेज यार काय शिकतोय आपण म्हणजे काय आहे ते डोक्यावरून जात होतं. मग ते काय प्रोग्राम चालू आहे किंवा काय ते काही लक्षात येत नव्हतं. पण जेव्हा मी स्वतः इंटरेस्ट आला मला म्हणजे सी लँग्वेज शिकण्यासाठी किंवा कोडिंग शिकण्यासाठी, तेव्हा मी स्वतः करत गेलो. मग मला वाटत गेलं अरे सी लँग्वेज तर काही नाही, आपण उगाच एवढं टेन्शन घेतलं वगैरे आणि अवघड वगैरे म्हटलं. पण नाही, आता तुम्हाला वाटत बी असेल की सी लँग्वेज थोडी अवघड आहे, पण नाही एवढी काय अवघड नाही आहे. जर शिकलं केलं तर सर्व होतं. मग तसं जर म्हटलं तर जावा लँग्वेज सी पेक्षा तर खूप ॲडव्हान्स आहे आणि त्यामधले जे कन्सेप्ट सिंटॅक्स वगैरे ते सीपेक्षा तर खूप ॲडिशनल लेवलचे. म्हणून मी डायरेक्ट सजेस्ट, आता कोणी ॲज अ बिगिनर राहिलं त्याला डायरेक्ट नाही सांगणार मी जावा शिक वगैरे, म्हणजे तो आता केलं तर सर्व होतं तसं काही नाही, म्हणजे होणार नाही असं काही म्हणत नाही मी. पण मग समजा जर तुम्ही प्लेसमेंट करत असाल म्हणजे प्लेसमेंटसाठी तयारी करत असाल तर तुम्ही सी स्किप करून तुम्ही समजा जावा तुमची जी प्लेसमेंट ओरिएंटेड असेल, समजा जावा असेल किंवा पायथन असेल, मग ती तुम्ही डायरेक्ट कंटिन्यू करू शकतात. पण आता सध्या जर तुमच्याकडे टाईम असेल, तुम्ही म्हणजे आता कॉलेजमध्ये रिसेंटली असाल किंवा तुम्ही आता शाळेमध्ये असाल तर तुमच्यासाठी खूप म्हणजे गोल्डन चान्स आहे. आता मला जर एवढं आधी माहीत असतं प्रोग्रामिंग लँग्वेजचं तर मग मी आधीच खूप म्हणजे याआधीच खूप शिकून घेतलं असतं. पण मग आता काय झालं ते झालं. म्हणून सी लँग्वेज ही शिकण्यासाठी खूप सोपी आहे. तर का शिकण्यासाठी सोपी आहे तर सी लँग्वेजमध्ये ऑलरेडी प्रीडिफाईंड फंक्शन्स आहे ना, तर हे खूप सारे सी लँग्वेजमध्ये प्रीडिफाईंड फंक्शन्स आहे. आता जेव्हा तुम्ही मॅथमॅटिकल ऑपरेशन परफॉर्म कराल तेव्हा सी लँग्वेजमध्ये ऑलरेडी डिफाईन केले गेलेले, म्हणजे तुम्हाला फक्त त्या फंक्शनला कॉल करायचा आणि डायरेक्ट तुम्ही ते फंक्शन्स यूज करू शकता. म्हणजे त्या फंक्शनची तुम्हाला ना डेफिनेशन लिहिण्याची गरज नाही किंवा त्या काय मेथड म्हणजे डिक्लेअर करण्याची गरज नाही, काही नाही. फक्त त्या फंक्शनला कॉल करायचं आणि त्याला रिक्वायर्ड आर्ग्युमेंट्स जेवढे आहे तेवढे सर्व पास करायचे. आता ह्या आर्ग्युमेंट्स काय आहे म्हणजे फंक्शन काय आहे ते आपण फंक्शनचा कन्सेप्ट घेऊ तेव्हा शिकूच. पण मग आता एवढं लक्षात ठेवा प्रीडिफाईंड फंक्शन्स आहेत ते. आणि सी लँग्वेजचे जे हे पहिलं कारण झालं शिकणं म्हणजे सिम्पलचं. आणि दुसरं जे आहे तर सी लँग्वेजचे जे सिंटॅक्स आहे ते एवढे पण काही कॉम्प्लिकेटेड नाही आहे. म्हणजे ते म्हणजे आता जवळजवळ तुम्ही 5-6 प्रोग्राम जेव्हा लिहाल लगातार तर तेव्हा तुम्हाला ऑटोमॅटिक ते सी लँग्वेजचे सिंटॅक्स ऑटोमॅटिक तुम्हाला समजून जाईल बरोबर. हां, तर सिंटॅक्स एकदम सोपे आहेत आणि त्याचा बस मग आता एवढे म्हणजे या कारणांमुळेच सी लँग्वेज एकदम सोपी आहे. किंवा आणि म्हणजे असं पण आहे म्हणजे सी लँग्वेजचे जे सिंटॅक्स मदर लँग्वेज असल्यामुळे सी लँग्वेजचे जे सिंटॅक्स आहे ते आता पायथन जेव्हा शिकाल तुम्ही पायथनमध्ये पण थोडेफार सी लँग्वेजचे सिंटॅक्स यूज केले जातात. म्हणजे सिमिलर आहे, म्हणजे ॲज इट इज तर नाही आहे, ॲज इट इज असतं तर मग पायथनचा अर्थच काय म्हणजे याचं सारे रिलेटेड थोडेफार कन्सेप्ट्स आहे ते सिंटॅक्स आहे ते पायथनमध्ये सुद्धा फॉलो केले जातात बरोबर. म्हणून सी लँग्वेज ही सिम्पल झाली. आणि त्यानंतर मग तिसरं वैशिष्ट्य आहे ते स्ट्रक्चर्ड आहे. स्ट्रक्चर्ड प्रोग्रामिंग सी लँग्वेज यूज करून आपण स्ट्रक्चर्ड प्रोग्रामिंग आपण अचीव करू शकतो. आता यामध्ये स्ट्रक्चर्ड प्रोग्रामिंग म्हणजे काय, मॉड्युलॅरिटी. आता मॉड्युलॅरिटी मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे एक्सप्लेन केलेलं आहे, तरी पण यामध्ये तुम्हाला सांगून देतो. स्ट्रक्चर्ड प्रोग्रामिंग म्हणजे काय आहे, आता सी लँग्वेज ही प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. प्रोसिजर ओरिएंटेड POP तुम्हाला सांगितलं होतं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. पण प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग आहे बरोबर. आता म्हणजे प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग म्हणजे काय, POP. आता POP म्हणजे काय, प्रोसिजर ओरिएंटेड म्हणजे यामध्ये फंक्शन्सचा यूज करून आपण कोड लिहितो. सी लँग्वेजमध्ये फंक्शन्सचा यूज करून आपण कोड लिहितो. म्हणून स्ट्रक्चर्ड प्रोग्रामिंग म्हणजे काय, एखाद्या लार्ज प्रॉब्लेमला समजा आता हा एक प्रॉब्लेम आहे, आता याला असं पकडा तुम्ही, हा लार्ज प्रॉब्लेम आहे आणि याला जेव्हा स्मॉल पीसमध्ये डिवाईड करून आपण समजा या लार्ज प्रॉब्लेमला स्मॉल पीसमध्ये किंवा स्मॉल भागांमध्ये आपण डिवाईड करतो आणि हे प्रत्येक भाग म्हणजे हा झाला फंक्शन नंबर 1, फंक्शन नंबर 2, फंक्शन नंबर 3, फंक्शन नंबर 4 हे म्हणजे. आणि यांना सर्वांना आपण इंटिग्रेट करून जे सोल्युशन बनेल ते या कॉम्प्लेक्स जे टास्क आहे त्याचं हे सोल्युशन झालं बरोबर, सोल्युशन. म्हणून आता डायरेक्ट एवढा प्रॉब्लेम पूर्ण घेऊन त्याला म्हणजे पूर्ण एकाच वेळेस पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यापेक्षा त्याचे स्मॉल पीस करून त्याचे भाग म्हणजे प्रत्येक भागाला फंक्शन, या प्रत्येक भाग म्हणजेच फंक्शन झाला मित्रांनो, फंक्शन.
आता फंक्शन एकदम इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे फंक्शन्सचा, तेव्हा आपण म्हणजे तेव्हा तुम्हाला अजून एक्सप्लेन करेल. पण मग हे प्रत्येक एवढा झाला म्हणजे स्मॉल पीस जेव्हा आपण इंटिग्रेट करू तेव्हा या पूर्ण भागाचं जेव्हा सोल्युशन होतं तेच म्हणजे स्ट्रक्चर्ड प्रोग्रामिंग. आता प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग असल्यामुळे सीमध्ये आपण मल्टिपल फंक्शन्स म्हणजे अनलिमिटेड नंबर ऑफ, तुम्हाला काय त्यामध्ये रिस्ट्रिक्शन्स नाही आहे, तुम्ही अनलिमिटेड नंबर ऑफ फंक्शन्स त्यामध्ये डिफाईन करू शकतात. आता असं रिकामे ते कोणी काही कोड लिहिणार नाही, जे गरजेचं आहे तेवढंच कोड लिहेल. त्यामुळे स्ट्रक्चर्ड प्रोग्रामिंग हे काय तुम्हाला लक्षात आलं असेल. स्ट्रक्चर्ड प्रोग्रामिंग म्हणजे काय, मॉड्युलॅरिटी. आता मॉड्युलॅरिटी ही सर्व काय मॉड्युलॅरिटीज आहे ना, बरोबर. म्हणजे आता याला स्मॉल म्हणजे भागात डिवाइड केलं आणि या सर्वांचं सोल्युशन एकत्रित केलं आणि मग याचं सोल्युशन झालं, बरोबर. म्हणून जे आहे ते स्ट्रक्चर्ड प्रोग्रामिंग हे त्याचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतरचं काय आहे तर हां, प्लॅटफॉर्म डिपेंडंट हे याला तर वैशिष्ट्य आहे, पण मग हा सी लँग्वेजचा म्हणजे डिसॲडव्हान्टेज आपण म्हणू शकतो. प्लॅटफॉर्म डिपेंडंट, प्लॅटफॉर्म डिपेंडंट, बरोबर. आता प्लॅटफॉर्म म्हणजे काय आहे, ऑपरेटिंग सिस्टम. प्लॅटफॉर्म म्हणजे आता म्हणजे कसे वेगवेगळ्या प्रकारचे कम्प्युटर असतात किंवा ऑपरेटिंग सिस्टम असतात. म्हणजे कम्प्युटर, आता ऑपरेटिंग सिस्टम प्रत्येक कम्प्युटरमध्ये ऑपरेटिंग सिस्टम असते, कम्प्युटर असेल किंवा लॅपटॉप असेल. आता ऑपरेटिंग सिस्टम नसेल तर ते रिकामं डब्बं खोकं होऊन जाईल. कारण ऑपरेटिंग सिस्टम, आता कोणतंही ऑपरेशन आपल्याला परफॉर्म करायचं असेल तर ऑपरेटिंग सिस्टम लागते म्हणजे लागतेच. आता प्लॅटफॉर्म म्हणजे, आता सिंपल भाषेत सांगतो तुम्हाला एकदम, प्लॅटफॉर्म म्हणजे काय, ऑपरेटिंग सिस्टम. आता ऑपरेटिंग सिस्टम कोणती असेल तर विंडो झाली, परत ॲपलची मॅक झाली, या सर्व ऑपरेटिंग सिस्टम आहे. आणि लिनक्स आहे, म्हणजे बऱ्याच ऑपरेटिंग सिस्टम्स आहे, युनिक्स आहे, हां, या सर्व ऑपरेटिंग सिस्टम्स आहे. आता मग सी लँग्वेजला प्लॅटफॉर्म डिपेंडंट का म्हणतात तर तो जसं की तुम्हाला माहितीच आहे. आता म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला माहिती आहे सी लँग्वेजचं कन्व्हर्जन म्हणजे सी लँग्वेजचा सोर्स कोड हा टार्गेट कोडमध्ये कन्वर्ट केला जातो. म्हणजे सी लँग्वेजचा जो सोर्स कोड असतो तो मशीन लँग्वेजमध्ये कन्वर्ट केला जातो आणि मग तिची वेगळी, आता समजा .c एक्सटेन्शन असलेली फाईल हे चं कन्व्हर्जन हे .exe मध्ये होतं, बरोबर. म्हणजे या दोन फाईल्स वेगवेगळ्या बनतात. .c ही म्हणजे ह्युमन रिडेबल फॉर्मॅट असतो आणि .exe हा ह्युमन रिडेबल फॉर्मॅट नसतो. म्हणजे आपल्याला यामध्ये काय आहे ते समजत नाही, ते काहीच्या काही येतं, ते बघितलं मी ते ओपन करून, पण मग ते आपल्याला समजत नाही. आणि म्हणजे आणि ही जी फाईल आहे ती समजा तुम्ही आता समजा विंडोज नावाचं, आता विंडोजचं समजा लॅपटॉप आहे तुमच्याकडे, तर तुम्ही सीचा कोड लिहिला आणि ते विंडोजमध्ये समजा तो हे केला, एक्झिक्यूट केला आणि त्याची समजा EXE फाईल बनली आणि हीच EXE फाईल तुम्ही समजा मॅक OSवर घेऊन गेले आणि त्यावर समजा एक्झिक्यूट केला तर त्याचं आउटपुट येणार नाही, म्हणजे ते रन होणार नाही याच्यावर. कारण काय, ते प्लॅटफॉर्म डिपेंडंट आहे. ही जी EXE फाईल बनलेली आहे ही फक्त विंडोज पुरतंच मर्यादित आहे, म्हणजे ही डायरेक्ट तुम्ही मॅकमध्ये नेऊ नाही शकत. त्यामुळे ह्याला प्लॅटफॉर्म डिपेंडंट म्हणतात. म्हणजे ही EXE फाईल जी झाली फक्त विंडोज प्लॅटफॉर्म पुरतंच मर्यादित आहे, म्हणजे ती मॅकवर लिहू शकत नाही किंवा लिनक्सवर नाही किंवा युनिक्सवर नाही, बरोबर. आणि तीच जर समजा तुम्ही आता ही मॅकवर समजा बनवली, म्हणजे मॅकवर समजा तुम्ही रन केला प्रोग्राम आणि मॅकची ही EXE फाईल वेगळी असेल तर ती मॅकची तुम्ही विंडोवर नेऊ शकत नाही किंवा लिनक्सवर नेऊ शकत नाही किंवा युनिक्सवर नेऊ शकत नाही, बरोबर. म्हणून याला प्लॅटफॉर्म डिपेंडंट असं म्हणतात. मग आता हे एक काय लिमिटेशन झालं आपल्याला, म्हणजे आपण समजा आता एकदा कोड लिहिला तर आपल्याला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी आता कोड पेस्ट करावं लागेल, मग त्याला रन करावं लागेल, मग प्रत्येकाच्या वेगवेगळ्या फाईल्स बनतील, मग ते रन होईल, बरोबर. मग असं नको असल्यामुळे आता सी लँग्वेज ही डिपेंडंट आहे. आणि जावा लँग्वेज, म्हणून जावा खूप भारी लँग्वेज आहे. आता शिकायला गेलो ना तर खूप मस्त लँग्वेज आहे जावा. तर जावा लँग्वेज ही प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहे, हे डिपेंडंट नाही, इंडिपेंडंट. म्हणजे जावाला जर समजा तुम्ही विंडोजवर समजा त्याचा प्रोग्राम रन केला आणि त्याची समजा ही फाईल बनली EXE, तर तुम्ही विंडोजवर रन करा, तर समजा विंडोजवर तुम्ही रन केली आणि ती फाईल तुम्ही मॅकवर न्या किंवा लिनक्सवर न्या किंवा युनिक्सवर न्या, सर्व ठिकाणी म्हणजे प्लॅटफॉर्मचं काही लिमिटेशन्सच नाही, आपण कोणत्याही प्लॅटफॉर्मवर नेऊन ते रन करू शकतो. त्यामुळे जावाला प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट म्हणतात. पण सी लँग्वेजचं तेवढं लिमिटेशन आहे. आणि असेलही काय, म्हणजे आता ती पहिलीच लँग्वेज आहे सर्वात महत्त्वाची म्हणजे सी लँग्वेज. या आधीच्या यानंतरच ह्या लँग्वेजेस आल्या, बरोबर. म्हणून आता प्रत्येक लँग्वेजचे थोडेफार जे लिमिटेशन्स असतात ते सर्व नेक्स्ट येणाऱ्या लँग्वेजेसमध्ये हळूहळू इम्प्रूव्ह होत जातात, बरोबर. म्हणून जावा ही प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहे आणि सी लँग्वेज ही प्लॅटफॉर्म डिपेंडंट आहे. आता हा तेवढं लिमिटेशन्स वगैरे म्हणता येईल, पण एवढं काही मॅटर करत नाही. समजा तुम्ही म्हणजे यावर पण म्हणजे फक्त सोर्स कोडला सेंड करून म्हणजे रन करून बरोबर फाईल बनवून त्यावर सुद्धा रन होऊ शकतो, बरोबर. म्हणून हे झाले सी लँग्वेजचे वैशिष्ट्य, बरोबर. त्यानंतर आपला अतिशय महत्त्वाचा पॉईंट येतोय आता.
आता सी लँग्वेजचा आपण प्रोग्राम, सर्वप्रथम आपला पहिला प्रोग्राम आपण आता सी लँग्वेजमध्ये बघूयात. तर अतिशय महत्त्वाचा पॉईंट, तर मी डायरेक्ट हेडलाईन असं देतो, पहिला सी प्रोग्राम. आता हा प्रोग्राम मी तुम्हाला सर्वप्रथम प्रोग्राम लिहून दाखवतो आणि मग त्या प्रोग्रामचा एक एक शब्द तुम्हाला एक्सप्लेन करतो, म्हणजे कसं काय कशासाठी लिहिता. तर आपण हॅश इन्क्लूड नावाच्या मग अँग्युलर ब्रॅकेट stdio.h अँग्युलर ब्रॅकेट कंप्लीट, त्यानंतर मग वॉइड मेन, मग पॅरेंथेसिस, त्यानंतर मग कर्ली ब्रेस, आणि आपण समजा इथं स्टेटमेंट दिलं. आता सर्वप्रथम म्हणजे कोणत्याही तुम्ही आता गुगलवर सर्च केलं वगैरे तर पहिला सी प्रोग्राम मग तुम्हाला हॅलो वर्ल्डच प्रोग्राम असेल. आता तुम्हाला सांगताना पण सांगता राईट अ प्रोग्राम, म्हणजे राईट अ हॅलो वर्ल्ड सी प्रोग्राम. हॅलो वर्ल्ड म्हणजे हॅलो वर्ल्ड काय आहे, फक्त मेसेज आहे. आणि असं काही नाही की आपण पहिला प्रोग्राम हॅलो वर्ल्डच लिहिला पाहिजे, तो मेसेज आपल्या मनावर आहे. तुम्ही तुमचं नावसुद्धा डिस्प्ले करू शकतात, असं काही नाही, आपण कोणताही मेसेज डिस्प्ले करू शकतो. म्हणून printf आता मी इथं मेसेज देतो वेलकम, सेमिकोलन, आणि त्यानंतर हा कर्ली ब्रेस पूर्ण. तर मित्रांनो हा प्रोग्राम आपला कॉंग्रॅच्युलेशन्स, आपला हा पहिला प्रोग्राम झालेला आहे सी लँग्वेजचा. म्हणजे एवढाच. आता म्हणजे तुम्ही आता बिगिनर असाल तर इन्क्लूड काय आहे, हॅश काय आहे, परत व्हॉइड काय आहे, मेन काय आहे, printf काय आहे, stdio.h काय आहे, हे सर्व तुम्हाला काहीच माहीत नसेल. आता ज्यांना माहीत असेल तर वेल अँड गुड, पण स्टार्टिंग ॲज तुम्ही पहिल्यापासून सुरुवात करणार असाल तर ऑब्वियसली तुम्हाला काहीच माहीत नसणार यामध्ये, बरोबर. मग आता मी एक एक शब्दाचा अर्थ तुम्हाला सांगतो म्हणजे हे हॅश इन्क्लूड काय आहे, हे काय ते काय सर्व. तर मग सुरू करूयात. तर हॅश काय आहे, हॅश इन्क्लूड म्हणजे ही काय प्री प्रोसेसर डिरेक्टिव्ह आहे. हे काय प्री प्रोसेसर डिरेक्टिव्ह, बरोबर. आता याला प्री प्रोसेसर डिरेक्टिव्ह म्हणतात. ही काय हेडर फाईल आहे, हेडर फाईल. आणि हे काय अतिशय महत्त्वाचं खूप, म्हणजे हे फंक्शनशिवाय प्रोग्रामला काय अर्थच नाही आहे. म्हणजे एंट्री गेट आहे. हे काय मेन फंक्शन आहे, अतिशय महत्त्वाचं. समजा मी याला एंट्री गेट म्हणतो, एंट्री गेट, बरोबर. आणि हा काय कीवर्ड आहे, किंवा हां व्हॉइड नावाचा हा कीवर्ड आहे. आता कीवर्ड म्हणजे काय किंवा काय ते सर्व मी सांगेन तुम्हाला, बरोबर. आता इथं व्हॉइड नावाचं कीवर्ड आहे, पण इथे आपण म्हणजे फंक्शन सोबत जेव्हा आपण कीवर्डला यूज करतो तर याला काय म्हणतात, रिटर्न टाईप म्हणतात. रिटर्न टाईप, रिटर्न टाईप. आणि हे जे ब्रॅकेट्स आहे ना, याला तर तुम्हाला म्हणजे आता माहितीच असेल, मॅथमध्ये तर सर्व हे ब्रॅकेट्स असतातच. म्हणजे याला कर्ली ब्रेस म्हणतात, महिरपी कंस, मराठीमध्ये महिरपी कंस. पण आता मराठी आपण शब्द म्हणजे आता प्रोग्रामिंग इंग्लिशमध्ये असल्यामुळे आपण मराठी फक्त म्हणजे शिकण्यासाठी उपयोगात, म्हणजे एक माध्यम आहे आपलं, फक्त मराठीमधून आपण शिकतोय. पण आपल्याला हे जे शब्द आहे ना ते सर्व इंग्लिशमध्येच लक्षात ठेवावे लागतील. यांना कर्ली ब्रेसेस म्हणतात, कर्ली ब्रॅकेट ब्रेस म्हणतात किंवा ब्रॅकेट म्हणतात. कर्ली ब्रॅकेट यांना पॅरेंथेसिस म्हणतात. हा लेफ्ट पॅरेंथेसिस आहे आणि हा राईट पॅरेंथेसिस आहे, बरोबर. आणि हा ओपनिंग, याला काय म्हणतात, ओपनिंग कर्ली ब्रॅकेट. याला ओपनिंग कर्ली ब्रॅकेट आणि याला क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट. आता हा काय ओपनिंग म्हणजे इथून बॉडीची सुरुवात होते, कोणतेही फंक्शन असेल इथून बॉडीची सुरुवात होते, याला ओपनिंग म्हणतात. ओपनिंग आणि हा क्लोजिंग आहे.
बरोबर. म्हणजे इथून प्रोग्रामची सुरुवात होते. आता प्रोग्रामची म्हणजे फंक्शन, कोणत्याही फंक्शनची बॉडी असते ना, आता कोणत्याही फंक्शनचं म्हणजे सुरुवात, आता डेफिनेशनची सुरुवात इथून होणार, म्हणजे या ओळीपासून इथून सुरुवात होणार, इथून, आणि इथे त्याचा एंड होणार. म्हणजे या बाहेरचा कोणताही कोड असेल तो या बॉडी म्हणजे या फंक्शनमध्ये येणार नाही. बरोबर. आता इथून समजा आपण इथं कोणतेही स्टेटमेंट्स लिहिले तर या मेनमध्ये येणार नाही. म्हणजे असे आपण बाहेर काही पण लिहू शकतच नाही. तर तुम्हाला जसं मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, आपण असं ॲडिशनल काही पार्ट लिहिला तर तो कंपायलर आपल्याला लगेच एरर थ्रो करतो. त्यामुळे असं त्या काळजी घ्या कोड लिहिताना. तर याला ओपनिंग कर्ली ब्रॅकेट आणि हा क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट. बरोबर. आणि हा लेफ्ट पॅरेंथिसिस, हा राईट पॅरेंथिसिस, आणि हा पण याला अँग्युलर ब्रॅकेट म्हणतात, अँग्युलर ब्रॅकेट आणि हा पण अँग्युलर ब्रॅकेट. बरोबर. आता हॅश नावाचा सिम्बॉल काय डिनोट करतो? हा हॅश नावाचा सिम्बॉल प्री प्रोसेसर आहे. हा म्हणजे हॅश इन्क्लूड जिथे पण आपण हॅश लिहितो तर त्याला काय म्हणतात? प्री प्रोसेसर म्हणतात. हॅश इन्क्लूड नावाच्या प्री प्रोसेसर डिरेक्टिव्हचा वापर करून हेडर फाईल आपण त्याच्यामध्ये इन्क्लूड केली. म्हणजे या ओळीचा अर्थ, आता अर्थ काय झाला असं वाचा की हॅश इन्क्लूड नावाच्या प्री प्रोसेसर डिरेक्टिव्हचा वापर करून stdio.h नावाची हेडर फाईल आपण प्रोग्राममध्ये इन्क्लूड केलेली आहे. मग आता काय इन्क्लूड केली, काय गरज आहे त्याची इन्क्लूड करण्याची, मग ते सांगू आता. मग या stdio.h चा फुल फॉर्म काय आहे? मी त्याचा फुल फॉर्म इथे लिहितो. stdio.h म्हणजे काय? हे std आणि IO हे वेगवेगळे. बरोबर. मग आता stdio.h चं पूर्ण फुल फॉर्म काय आहे? स्टँडर्ड इनपुट आउटपुट हेडर फाईल. अतिशय महत्त्वाची फाईल आहे ही. आणि हीच फाईल म्हणजे कोणताही प्रोग्राम, कोणताही सी लँग्वेजचा प्रोग्राम बघा तुम्ही, सी लँग्वेजचं सांगतो या, सी लँग्वेजचा कोणताही प्रोग्राम बघा, तुम्हाला stdio.h हेडर फाईल ही सापडेल म्हणजे सापडेल. कारण काय तर ही स्टँडर्ड इनपुट आउटपुट म्हणजे इनपुट आउटपुट. आता प्रत्येक प्रोग्राममध्ये सर्वात महत्त्वाचं, अतिशय महत्त्वाचं ऑपरेशन कोणतं आहे? इनपुट आउटपुट ऑपरेशन आहे. बरोबर. म्हणजे आता इनपुट आउटपुट ऑपरेशन आता प्रत्येक प्रोग्राममध्ये आपण करतोच. कारण समजा आपण युजरला काही समजा मेसेजेस डिस्प्ले करतो आणि मग त्याकडून काही इनपुट घ्यायचं असेल तर मग ते झालं ना. आता आउटपुट म्हणजे हा, आता हे ऑपरेशन काय झालं? आउटपुट म्हणजे आता जेव्हा या प्रोग्रामचं आउटपुट काय असेल, हे समजा ही विंडो आहे, आउटपुट विंडो आहे आपली. बरोबर. तर इथे म्हणजे आउटपुटला काय जाणार? फक्त वेलकम नावाचा मेसेज जाणार. बरोबर. यामध्ये आपण जेवढं लिहू ना, या दोन ह्या प्रिंटफ फंक्शनमध्ये जे पण आपण लिहू ते म्हणजे ॲज इट इज या आउटपुट विंडोवर डिस्प्ले होईल. आता हे आउटपुट विंडो आहे आणि वेलकम एवढंच आउटपुट येणार फक्त, बस. आणि हे बाकीचं नाही येणार. हे हॅश इन्क्लूड, व्हॉइड, मेन वगैरे हे फक्त प्रोग्रामिंग लँग्वेज. म्हणजे ही आपण फक्त कम्प्युटरला सांगतोय की असं असं कर, मला फक्त वेलकम मेसेज डिस्प्ले करायचं आहे. जसं की आपण बोललो होतो की ओरली आपण डायरेक्ट कम्प्युटरला सांगू शकत नाही, हे कम्प्युटर वेलकम मेसेज डिस्प्ले कर, त्याला काही समजणार नाही. त्यामुळे असं लिहावं लागेल. आणि मग ते वेलकम नावाचा त्याला समजलं, मग वेलकम नावाचा त्यांनी आउटपुट विंडोवर डिस्प्ले केला. बरोबर. आता या प्रोग्राममध्ये आपली कोणतीही एरर नाही, त्यामुळे वेलकम मेसेज डायरेक्ट डिस्प्ले झाला. आता इथे समजा आपण सेमीकोलन दिला नसता तरी ते एरर थ्रो झाली असते, कंपाईल टाईम एरर थ्रो झाली असते. बरोबर. आता एरर म्हणजे काय ते मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे, तेवढी तुम्ही बघून घ्या, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली गेलेली आहे. आता इथं आपण सेमीकोलन देऊन टाकूयात. तर कुठे होतं हां, तर स्टँडर्ड इनपुट आउटपुट. आता बघा, std म्हणजे स्टँडर्ड, I म्हणजे इनपुट आणि O म्हणजे आउटपुट. आणि हे .h काय आहे? .h म्हणजे एक्सटेन्शन आहे. आता सीचं कसं सी लँग्वेजचं कसं म्हणजे कम्प्युटरला समजलं पाहिजे. आता हे बघा .c असेल एक्सटेन्शन, याला एक्सटेन्शन म्हणतात. एक्सटेन्शनची सुरुवात कशी पासून होते? डॉटपासून, आणि मग इथं कॅरेक्टर असतात. मग इथं सी लँग्वेजचं .c एक्सटेन्शन आहे. आता समजा दुसऱ्या प्रोग्रामिंग लँग्वेजचं C++चं .cpp एक्सटेन्शन आहे. जावाचं .java एक्सटेन्शन आहे. पायथनचं .py आहे, py, आणि असं आहे. म्हणजे कम्प्युटरला समजतं. आता आपल्याला आपण कोड बघून डायरेक्ट ओळखू शकतो, अरे हे हा सी लँग्वेज आहे. आणि C++चा कोड असेल तर आपण डायरेक्ट म्हणू शकतो, अरे हा ही C++ आहे. पण मग कम्प्युटरला कसं समजणार? कम्प्युटरला एक्सटेन्शननुसार समजतं. म्हणून आता सी लँग्वेज, म्हणून आता ह्या झाल्या प्रोग्रामिंग लँग्वेजचं एक्सटेन्शन. बरोबर. आता आपण इथं हेडर फाईलची म्हणजे हेडर फाईलचं आपण बोलतोय, त्यामुळे हे .h काय डिनोट करतं? तर .h हे हेडर फाईल डिनोट करतं. आता प्री प्रोसेसर डिरेक्टिव्ह काय आहे? प्री प्रोसेसर डिरेक्टिव्ह हा एक प्रोग्राम आहे. हा एक प्रोग्राम आहे. म्हणजे याचं वर्क प्री प्रोसेसर डिरेक्टिव्ह समजा आपण हा एक याला आता डायरेक्ट प्रोग्राम तुम्हाला आता कन्सिडर नाही, मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेत एकदम थोडं फनी मार्गाने सांगतो थोडं. आता समजा तुम्ही हा काय प्री प्रोसेसर डिरेक्टिव्ह हा एक माणूस आहे, समजा एक व्यक्ती समजा.
अतिशय महत्त्वाचा रोल आहे हा प्री प्रोसेसर डिरेक्टिव्हचा. हसतोय तो कारण खूप महत्त्वाचं काम करतो तो, त्यामुळे हसतो. कारण स्ट्रेसमध्ये राहिला तर तो बरोबर काम करणार नाही. मग हा काय, याला समजा तुम्ही प्री प्रोसेसर डिरेक्टिव्ह म्हणा. आता या प्री प्रोसेसर डिरेक्टिव्हचं काम काय, हा हॅश इन्क्लूड बघितला तर हा काय म्हणेल, ह्या stdio.h मध्ये आता ही काय एक फाईल आहे, या फाईलमध्ये मल्टिपल फंक्शन्स असतील. म्हणजे आता हे प्रिंटफ मल्टिपल फंक्शन्स, व्हॅरिएबल्स, मायक्रोज या सर्वांच्या डिफिनेशन, म्हणजे प्रत्येक फंक्शन जे इनबिल्ट फंक्शन, आता जे ऑलरेडी फंक्शनमध्ये म्हणजे प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये जे फंक्शन डिफाईन केले असतात ऑलरेडी, म्हणजे त्यांना आपण फक्त कॉल करतो फंक्शनला आणि डायरेक्ट त्यांचा आपण उपभोग घेऊ शकतो. आणि म्हणून त्या फंक्शनची आपल्याला बॉडी वगैरे काही लिहिण्याची गरज नाही, पण कुठेतरी तर त्यांचं अस्तित्व पाहिजे ना. आता समजा आपण हे प्रिंटफ फंक्शन आहे, या प्रिंटफ फंक्शनची कुठेही आपण डेफिनेशन लिहिलेलं नाही, डायरेक्ट आपण प्रिंटफ फंक्शनला कॉल केला, वेलकम मेसेज त्यामध्ये दिला आणि आपण म्हणतोय आपल्याला माहिती आहे की आपण ऑटोमॅटिक आपला वेलकम मेसेज हा आउटपुट विंडोवर जाणार म्हणजे जाणार, बरोबर. मग आता याचं अस्तित्व कुठेतरी तर पाहिजे ना प्रिंटफ नावाचं फंक्शनचं. तर या प्रिंटफ फंक्शनचं अस्तित्व stdio.h नावाची हेडर फाईल, म्हणजे या फंक्शनची काय असेल, बॉडी असेल, काय असेल नसेल, पूर्ण जेवढं ते अस्तित्व आहे या हेडर फाईलमध्ये लिहिलं गेलेलं आहे. म्हणून हे फंक्शन जर आपल्याला वापरायचं असेल, हे प्रिंटफ हेडर फाईल म्हणजे हे फंक्शन जर आपल्याला यूज करायचं असेल तर ही हेडर फाईल आपल्याला इन्क्लूड करावी लागणार म्हणजे लागणार, बरोबर. म्हणून आपण ही हेडर फाईल इन्क्लूड केली आणि मगच आपण प्रिंटफ फंक्शन वापरू शकतो. आता हे जर नसतं केलं तर मग याचं अस्तित्व कुठे आहे. आता डायरेक्ट समजा एवढंच तुम्ही हे लिहिलं नाही, समजा हे नाही आहे, समजा डायरेक्ट तुम्ही व्हॉइड मेन आणि एवढं लिहिलं आणि मग कम्प्युटरला काय समजणार आहे प्रिंटफ फंक्शन कुठे आहे, याची बॉडी कुठे आहे. म्हणजे आता त्याला या हेडर फाईलमध्ये समजा लिहिलेली आहे, त्यामुळे कम्प्युटरला माहिती आहे प्रिंटफ फंक्शनचं काम काय आहे, म्हणजे त्याचं काय म्हणजे कशासाठी यूज केलं जातं वगैरे. आता ही हेडर फाईल इन्क्लूड केली आहे म्हणून त्याला माहिती आहे. आता जर समजा आपण हेडर फाईल इन्क्लूडच केली नाही, इन्क्लूड म्हणजे काय, समावेश केला आहे ना आपण प्रोग्राममध्ये याचा, मग म्हणजे ते जर केलं नाही तर कम्प्युटरला समजणारच नाही प्रिंटफ फंक्शन काय आहे, त्याचं वर्क काय आहे, म्हणजे का लिहिलं गेलेलं आहे, बरोबर. म्हणून या प्रिंटफ फंक्शनचं अस्तित्व आता इनपुट हे प्रिंटफ फंक्शन हे आउटपुटशी रिलेटेड आहे, बरोबर. आउटपुटशी म्हणजे आउटपुट मेसेजला डिस्प्ले करण्यासाठी प्रिंटफ फंक्शनचा यूज केला जातो. आणि आणखी अजून एक फंक्शन म्हणजे stdio.h मध्ये आहे, ते म्हणजे स्कॅनएफ नावाचं. SCAN, हे स्पेलिंग मिस्टेक करू नका मित्रांनो, कारण स्पेलिंग मिस्टेक झाली म्हणजे प्रोग्राममध्ये एरर येणार म्हणजे येणार. स्कॅनएफची स्पेलिंग काय आहे, SCANF आणि मग हे असं असतं आणि इथे हे असतं आपलं फॉर्मॅट स्पेसिफायर असतो %D. आता हे फॉर्मॅट स्पेसिफायर मी तुम्हाला प्रिंटफ स्कॅनएफ फंक्शन पूर्ण डिटेलमध्ये एक्सप्लेन करून दाखवतो. आता मी तुम्हाला फक्त स्कॅनएफचं हे दाखवतो सिंटॅक्स. हां, तर हे प्रिंटफ आणि स्कॅनएफ या दोघांचं अस्तित्व जे आहे. आता हे स्कॅनएफ फंक्शन हे इनपुट युजरकडनं इनपुट, आता समजा तुम्ही ATMमध्ये गेलात, ATMमध्ये तुम्ही काय करता, सर्वप्रथम कार्ड इन्सर्ट करतात, मग तुम्हाला पिन विचारला जातो, बरोबर. मग तुम्ही पिन टाकला, आता समजा तुम्हाला मेसेज आला एंटर युअर पिन नंबर, बरोबर. मग तुम्ही पिन नंबर टाकाल, मग तो आतमध्ये आता समजा प्रोसेस, आता पिन नंबर चेक होईल की बरोबर आहे की नाही आहे, मग तो प्रोसेस करण्यासाठी आतमध्ये तर घ्यावा लागेल ना. आता म्हणजे प्रोग्राममध्ये आतमध्ये म्हणजे कुठे आतमध्ये, या प्रोग्राममध्ये. आता या प्रोग्राममध्ये व्हॅलिडेशन पण अप्लाय करतोय, तर आतमध्ये खेचून आणण्यासाठी ह्याला म्हणजे आणण्यासाठी स्कॅनएफ नावाचं फंक्शन, म्हणजे स्कॅन म्हणजे उचलून बघून ती व्हॅल्यू इनपुट म्हणजे घेऊन प्रोग्राममध्ये आणायची आणि एका व्हॅरिएबलला असाइन करायची, बरोबर, असाइन करायची. म्हणून स्कॅनएफचं वर्क काय आहे, इनपुट घेण्यासाठी स्कॅनएफचा उपयोग होतो आणि आउटपुट मेसेजला डिस्प्ले करण्यासाठी प्रिंटफचा मेसेज होतो, बरोबर. मग आता आय होप तुम्हाला समजलं असेल. नसेल समजलं, जसं जसं तुम्ही यांचा यूज कराल ना, मी परत तेच सांगतो, जसं जसं तुम्ही म्हणजे प्रिंटफ फंक्शनच्या इनपुट आउटपुट ऑपरेशन्स परफॉर्म कराल, प्रोग्राम लिहाल, तेव्हा तुम्हाला ऑटोमॅटिक समजेल. आता स्टार्टिंगला मला पण समजलं नव्हतं प्रिंटफ काय आहे, स्कॅनएफ काय आहे, का आपण यूज करतोय, म्हणजे तेव्हा मला यांचं इम्पॉर्टन्स माहीत नव्हतं. पण जेव्हा पुढे गेलो तेव्हा त्यांचं इम्पॉर्टन्स काय खरं ते मला समजलं. मग आता stdio.h हेडर फाईल का आपण इन्क्लूड केली तुम्हाला समजलं. म्हणजे प्रिंटफ आणि स्कॅनएफ हे दोन फंक्शन आहे. प्रिंट म्हणजे काय, हा एक कमांड आहे, प्रिंट कर, मेसेजला प्रिंट कर. आणि हे एफ म्हणजे फंक्शन, प्रिंट फंक्शन. पण पूर्ण फंक्शन शब्दाने लिहिता त्यांनी फक्त एफ घेतलेला आहे, फंक्शनचा फक्त एफ घेतलेला आहे. आणि हे काय, स्कॅन ही कमांड आहे, म्हणजे स्कॅन करून घे, युजर जे एंटर करेल ते स्कॅन करून घे. आणि एफ म्हणजे फंक्शन, म्हणजे फंक्शनचा फक्त एफ घेतलेला आहे, म्हणून तो शब्द कसा बनला, प्रिंट एफ. आणि इथं काय बनला, स्कॅन एफ. या दोघं फंक्शनचं जे अस्तित्व
अस्तित्व म्हणजे डेफिनेशन. आता प्रत्येक फंक्शनला डेफिनेशन, प्रत्येक फंक्शनची बॉडी असते बरोबर. आता फक्त एवढं नसतं, त्यांची फक्त बॉडीमधून तो काय कोड असेल तो आपल्याला एवढं बघण्याची गरज नाही. आपण फक्त डायरेक्ट इनबिल्ट म्हणजे प्रीडिफाईन ऑलरेडी आपल्याला डेनिस रिचे यांनी एफर्ट्स घेऊन यांची बॉडी ऑलरेडी लिहिलेली आहे. तर आपण फक्त यांचं नाव म्हणजे यांना कॉल करून आपण फक्त त्यांचं उपयोगात आणायचं बरोबर. म्हणून या दोघांचं प्रिंटएफ फंक्शन आणि स्कॅनएफ फंक्शनचं जे अस्तित्व आहे ते या stdio.h स्टँडर्ड इनपुट आउटपुट हेडर फाईलच्या यामध्ये या दोघांचं अस्तित्व आहे बरोबर. म्हणून ते झालं. आता stdio.h काय आहे म्हणजे हे तुम्हाला समजलं. आणि हे काय अँग्युलर ब्रॅकेट, कोणतीही हेडर फाईल, आता हे अँग्युलर ब्रॅकेट आहे ना, हे काय आहे, हे प्रत्येक कोणतीही तुम्ही हेडर फाईल इन्क्लूड कराल ना तर हे स्टँडर्ड आहे म्हणजे हेच गेलं पाहिजे. आता तुम्ही म्हणाल याच्याऐवजी मी हा अँग्युलर ब्रॅकेटच्या ऐवजी मी पॅरेंथेसिस वापरतो, तर म्हणाल चालेल का? अजिबात चालणार नाही. कारण कसं आहे, जे म्हणजे ते प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये ऑलरेडी डिफाईन केले गेलेले आहे. तिथं तुम्हाला कोणताही, किंवा तुम्ही म्हणाल मी स्क्वेअर ब्रॅकेट यूज करतो, नाही कोणताच ब्रॅकेट चालणार नाही. इथे अँग्युलर ब्रॅकेटच हेडर फाईल जर तुम्हाला इन्क्लूड करायची असेल तर तुम्हाला हाच ब्रॅकेट यूज करावा लागेल. आता या ब्रॅकेटचे प्रत्येक ब्रॅकेटला एक मिनिंग असाइन केलं गेलेलं आहे कम्प्युटर आपल्या प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये. प्रत्येक ब्रॅकेटला, आता मॅथमध्ये कसं तुम्ही समजा याला म्हणजे याच्याऐवजी तुम्ही आता पॅरेंथेसिस च्या ऐवजी तुम्ही समजा स्क्वेअर ब्रॅकेट पण यूज करू शकतात. असं काही एवढं रिस्ट्रिक्शन्स नसतं आपल्याला ब्रॅकेट कोणतं यूज करायचं काय. पण इथे तसं नाही आहे प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये. प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये प्रत्येक ब्रॅकेटला एक मिनिंग असाइन करून दिलेलं आहे बरोबर. म्हणून आता तो प्रत्येक ब्रॅकेटचा काय मिनिंग आहे मी तुम्हाला ते सांगतोच, पण आता हे लक्षात ठेवा. आता हॅश इन्क्लूड म्हणजे काय? इन्क्लूड म्हणजे समावेश करून घे. आणि stdio.h म्हणजे काय? या दोघांचं अस्तित्व आहे म्हणून आपण हेडर फाईल इन्क्लूड केली बरोबर. आता हॅश राहिला आपला. हॅश म्हणजे काय? हॅश काय डिनोट करतो तर हा व्यक्ती आपण काय प्री प्रोसेसर डिरेक्टिव्हला ड्रॉ केलं होतं बरोबर. आता ह्या माणसाचं जे कार्य आहे हे खूप महत्त्वाचं आहे. कारण हा काय करतो, या हेडर फाईलचं जेवढं जे रिप्लेसमेंट करतो तो रिप्लेसमेंट. आता जेव्हा प्रोग्राम, आता हा एवढं आपल्याला एवढंच दिसतं फक्त, पण जेव्हा तुम्हाला सांगितलं इथे कंपायलेशन जेव्हा प्रोसेस होते तेव्हा ह्या म्हणजे सोर्स कोडचं टार्गेट कोडमध्ये जनरेशन होतं बरोबर. मग आता टार्गेट कोडमध्ये जेव्हा जनरेशन होतं तेव्हा हा व्यक्ती काय करतो तर ह्या फाईलचं जे कंटेंट असेल म्हणजे त्यामध्ये जे फंक्शन्स असतील, जे व्हॅरिएबल्स असतील, जे मायक्रोज डिफाईन केले गेले असतील त्या सर्वांची रिप्लेसमेंट म्हणजे त्या सगळ्यांची बॉडी जी आहे ती प्रोग्राममध्ये लिहितो. आता समजा आता हा प्रोग्रामची ही टार्गेट फाईल आहे, समजा ही टार्गेट फाईल आहे. प्री प्रोसेसर डिरेक्टिव्हचं वर्क काय ते सांगतो मी तुम्हाला. आता समजा ही टार्गेट कोडची फाईल आहे बरोबर. आता टार्गेट कोडची फाईलचा हा म्हणजे असं राहणार नाही, तो कोड पूर्ण बदलून जाईल, तो आपल्याला वाचता पण म्हणजे आपल्याला समजत पण नाही तो. मग आता हा व्यक्ती काय करेल, याच्यामध्ये आपण मी जसं की तुम्हाला सांगितलं प्रिंटएफ आणि स्कॅनएफचं अस्तित्व आहे. मग आता ही समजा ही एवढी प्रिंटएफची बॉडी आहे आणि ही समजा स्कॅनएफची बॉडी, म्हणजे सगळे इन्स्ट्रक्शन्स या स्कॅनएफ प्रिंटएफ फंक्शनचे इन्स्ट्रक्शन्स आहे आणि स्कॅनएफ फंक्शनचे हे इन्स्ट्रक्शन्स आहे. मग हे सगळं, मग आता ही लाईन खोडून जी फाईल असेल तर मग हे सर्व कंटेंट त्या जागी रिप्लेस केलं जाईल. म्हणजे कम्प्युटरला सुद्धा समजेल की प्रिंटएफ फंक्शन यांनी यूज केलेलं आहे, तर प्रिंटएफ फंक्शनचं वर्क काय ते इथं दिलेलं आहे. प्रिंटएफ फंक्शन काय काम करतं ते इथं दिलेलं आहे आणि स्कॅनएफ फंक्शन काय काम करतं ते इथं दिलेलं आहे. म्हणून कम्प्युटरला सुद्धा समजेल, म्हणजे CPU जेव्हा एक्झिक्यूट करेल तेव्हा ते CPUला सुद्धा समजेल की याचं काय वर्क आहे. मग तो बरोबर या कंटेंटनुसार बरोबर तो प्रोग्राम रन करेल. म्हणून या व्यक्तीचं कार्य समजलं तुम्हाला. म्हणजे या फाईलमध्ये जे काही असेल नसेल ते सर्व रिप्लेस करायचं, ह्या लाईनच्या ऐवजी हे रिप्लेस करायचं. जे टार्गेट फाईल असते ना ते तिथे असं असतं बरोबर. आता हे फक्त मी तुम्हाला लॉजिकली सांगतोय, असंच असतं म्हणजे कन्सेप्च्युअल सांगतोय मी. असं प्रॅक्टिकलचे म्हणजे प्रत्येक अल्गोरिदम वेगवेगळे केलेले असतात बरोबर. आता प्रॅक्टिकलमध्ये असंच अल्गोरिदम असेल असं काही नाही की लॉजिकली काय होतं हे म्हणजे होतं काय नेमकं. आता एवढं तर मला म्हणजे मी जेव्हा म्हणजे जास्त सर्च करत गेलो एवढं मला कोणीच सांगितलं नव्हतं मित्रांनो, खरं तुम्हाला सांगतो. म्हणजे मला फक्त कसं हॅश इन्क्लूड हे काय प्री प्रोसेसर डिरेक्टिव्ह आहे, stdio.h काही हेडर फाईल आहे आणि एवढंच सांगितलं होतं फक्त. पण मग बाकी काय आहे एवढं काहीच सांगितलं नव्हतं. पण मग मी जसं पुढे गेलो तसं मला समजलं. मग मी लॉजिकली एक विचार केला म्हणजे असं होत असेल, प्री प्रोसेसर डिरेक्टिव्ह काय आहे, मग वाचलं. हा प्री प्रोसेसर सुद्धा हा एक प्रोग्रामच आहे. आता कम्प्युटरमध्ये सगळं सॉफ्टवेअर म्हणजे याला काय आपण हातबीत नाही लावू शकत. ही पण एक फाईल आहे एक प्रकारे, पण त्या फाईलचं वर्क काय आहे आता तुम्हाला ते या व्यक्तीच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगितलं ड्रॉ करून. म्हणजे हा व्यक्ती काय करतो, प्री प्रोसेसर डिरेक्टिव्ह काय करतो तर प्रोग्राम काय करतो म्हणजे या जी पण फाईल तुम्ही आता इन्क्लूड कराल तर त्या फाईलचं जे कंटेंट असेल ते सर्व प्रोग्राममध्ये इन्क्लूड करतो. तर तुम्हाला समजलं असेल, नसेल समजलं तर व्हिडिओ मागे करून बघून घ्या. हां, तर ते झालं. आणि त्यानंतर जो आहे तो व्हॉइड. आता व्हॉइड काय आहे, व्हॉइड नावाचा एक कीवर्ड आहे.
आता कीवर्ड म्हणजे काय, रिझर्व्हर असतात. रिझर्व म्हणजे काय, ऑलरेडी त्यांची मिनिंग जे आहे ते सी म्हणजे प्रोग्रामिंग, कोणतीही प्रोग्रामिंग असते, प्रत्येक प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये कीवर्ड असतात. कीवर्ड आता त्यांना कीवर्ड आता सी लँग्वेजमध्ये टोटल 32 कीवर्ड्स आहे, म्हणजे 32 कीवर्ड्स आहे सी लँग्वेजमध्ये आतापर्यंत, बरोबर. मग सी लँग्वेजमध्ये 32 कीवर्ड्स आतापर्यंत आहे. त्यामध्ये वॉइड या 32 मधला एक वॉइड कीवर्ड आहे, बरोबर. आणि म्हणजे अजून भरपूर कीवर्ड्स आहेत, ते आपण जसं जसं पुढे जाऊ तसं तसं तुम्हाला बरोबर समजेल. आता वॉइड काय करतो, वॉइडचा अर्थ काय आहे, फंक्शन डज नॉट रिटर्न एनी व्हॅल्यू. वॉइडचा अर्थ काय आहे, फंक्शन. आता ॲज अ रिटर्न टाईप आपण तिथे घेतलेलं ना, याला रिटर्न टाईप. रिटर्न म्हणजे परत काय करतोय तो, परत. आता परत कोणाला करतोय, सिस्टमला परत करतोय. आता सिस्टमला काय असतं, म्हणजे काय असतं ते, तर सिस्टमचं आता समजा आता आपल्याला समजतं कोड म्हणजे प्रॉपर रन झाला, त्यामध्ये काही एरर आली नाही, काही नाही, आपल्याला बरोबर समजतं. पण मग सिस्टमला कसं कळणार, आता सिस्टमला आपण पण ओरली सांगू शकत नाही. मग सिस्टमचे कसे कोड असतात, आता समजा 0 रिटर्न 0 जर केलं, रिटर्न नावाचा सुद्धा एक कीवर्ड आहे, RETURN, रिटर्न 0. जेव्हा 0 असं आपण लिहितो, इथं लिहू शकतो आपण, समजा तेच असा लिहितो, असं म्हणजे तुम्ही प्रोग्राम बघाल ना, असं दिसेल तुम्हाला, रिटर्न 0, RETURN 0 आणि मग सेमिकोलॉन. मग याचा अर्थ काय आहे, आपला प्रोग्राम एकदम सक्सेसफुल रन झाला आहे, म्हणजे आपल्या प्रोग्राममध्ये कोणतीही एरर आलेली नाही आहे किंवा कोणतीही वॉर्निंग आलेली नाही आहे. मग हे सिस्टमला समजलं पाहिजे हा प्रोग्राम बरोबर एक्झिक्यूट झाला, म्हणजे त्याचा स्टेटस. आता हा काय आहे, स्टेटस आहे 0, आणि किंवा याऐवजी 0च्या ऐवजी दुसरं काय असेल तर मग सिस्टमला समजतं का या प्रोग्राममध्ये काही एरर आलेली आहे किंवा काय, म्हणून नीट रन झाला नाही आहे. पण मग 0चा अर्थ काय आहे, आपला प्रोग्राम एकदम सक्सेसफुली रन झालेला आहे. जेव्हा आपण कोड रन करू ना, तेव्हा तुम्हाला दाखवतो मी, कुठं येतो तो 0 असं येतो आपल्याला, म्हणजे प्रोग्राम एक्झिक्युटेड विथ स्टेटस 0. आणि आपला प्रोग्राम रन करण्यासाठी जेव्हा आपण प्रोग्राम रन करतो ना, तेव्हा म्हणजे किती वेळ लागला आपल्याला, सेकंडमध्ये असेल किंवा मिली सेकंडमध्ये असेल, ते सर्व तिथे डिस्प्ले होतो आउटपुट विंडोवर, बरोबर. मग आता हे झालं व्हॉइड नावाचं समजलं. आता व्हॉइड नावाचा अर्थ काय आहे, मी सांगत होतो तुम्हाला, फंक्शन डज नॉट रिटर्न एनी व्हॅल्यू. फंक्शन डज नॉट रिटर्न एनी व्हॅल्यू. म्हणजे व्हॉइड जिथं पण लिहितो तिथं ते फंक्शन कोणतंही व्हॅल्यू रिटर्न करत नाही. रिटर्न म्हणजे काय, परत. रिटर्न म्हणजे परत करण्याचा प्रकार कोणता आहे. आता सी लँग्वेजमध्ये कसे डेटा टाईप्स असतात, इंटिजर असेल म्हणजे इंटिजर, फ्लोट, डबल असे डेटा टाईप असतात. म्हणजे इंटिजर म्हणजे काय, त्यामध्ये डॉट नसतो, 1 2 3 4 5 6. आणि फ्लोट म्हणजे काय, 0.1 म्हणजे पॉईंट असतो, त्याला फ्लोट म्हणतात. मग आता डेटा टाईप काहीतरी आपण डिटेलमध्ये बघूयात, पण मग ते लक्षात ठेवा. म्हणून रिटर्न टाईप एवढंच लक्षात ठेवा, आणि पुढं जाल ना तेव्हा तुम्हाला बरोबर समजेल. फक्त एवढं लक्षात ठेवा, व्हॉइड जिथे पण असेल तिथे फंक्शन डज नॉट रिटर्न एनी व्हॅल्यू, एवढाच अर्थ आहे फक्त याचा. हां, आणि आता अतिशय महत्त्वाचं म्हणजे मेन फंक्शन. स्पेलिंग मित्रांनो, फक्त इथं स्पेलिंग मिस्टेक करू नका. इथे या दोनमध्ये केली तर काही प्रॉब्लेम नाही, पण मग इथे प्रिंटएफ, मेन वगैरे यांची कोणतीही स्पेलिंग मिस्टेक करू नका, कारण तेव्हाच आपल्याला कंपाईल टाईम एरर थ्रो होतात, म्हणजे एरर, आणि त्याशिवाय आपला प्रोग्राम पण रन होत नाही. आता हे मेनची स्पेलिंग काय आहे, MAIN, बरोबर. आता मेन काय आहे, एंट्री गेट आहे, जसं इथं लिहिलेलं आहे एंट्री गेट. एंट्री गेट म्हणजे काय, आता प्रोग्रामचं जे एक्झिक्युशन स्टार्ट होतं तेव्हा कोणती तरी पहिली इन्स्ट्रक्शन असेल, बरोबर. मग आता पहिली इन्स्ट्रक्शन कोणती आहे ते कसं समजणार, म्हणून प्रत्येक, आता कोणतीही लँग्वेज बघा तुम्ही, जावा बघा, C++ बघा, पायथन माहिती नसते, पण मग म्हणजे हे आहे ना, मेन मेथड तुम्हाला दिसणार म्हणजे दिसणार. मग तुम्ही सीमध्ये बघा, जावामध्ये बघा किंवा C++ मध्ये बघा, हे म्हणजे एंट्री गेट असते. म्हणजे एंट्री गेट का म्हटलं जातं आहे, तर जेव्हा प्रोग्रामचं एक्झिक्युशन स्टार्ट होतं, आता समजा हा प्रोग्राम आहे आणि हे मेन फंक्शन आहे आणि हे दुसरे फंक्शन्स आहे. आता हे मेन आहे, मग इथून प्रोग्राम कंट्रोलर जो आहे तो इथून स्टार्ट करणार, बरोबर. इथं प्रोग्राम कंट्रोलर आला, प्री प्रोसेसर डिरेक्टिव्ह, हे सर्व याचं रिप्लेसमेंट झालं. मग वॉइड बघितलं, त्याला समजलं की कोणतंच रिटर्न करत नाही आहे. मग मेनवर आला, हे मेन फंक्शन आहे, मग इथून स्टार्ट झालं एक्झिक्युशन. मग प्रिंटएफ नावाचा मेसेज आला, मग तो डिस्प्ले झाला, आणि मग एवढंच, एकच इन्स्ट्रक्शन दिलेली आहे. अजून आता प्रोग्राम काही एवढाच नसतो, भरपूर मोठे प्रोग्राम असतात. म्हणून मेन फंक्शनची जी बॉडी आहे तिथून प्रोग्रामचं एक्झिक्युशन स्टार्ट होतं आणि एंडसुद्धा तिथंच होतं. म्हणजे आता समजा आता हे मेन, वॉइड मेन,
या फंक्शनमध्ये आता हे इन्स्ट्रक्शन 1, इन्स्ट्रक्शन 2, इन्स्ट्रक्शन 3, इन्स्ट्रक्शन 4, इन्स्ट्रक्शन 5 हां, आणि मग इथं त्याची बॉडी एंड झाली. इथे प्रोग्रामचं लाईफ म्हणजे आपण लाईफच म्हणू, लाईफ प्रोग्रामची इथून स्टार्ट झाली या ब्रॅकेटपासून, या ओपनिंग म्हटलं आहे ना, ओपनिंगपासून लाईफ चालू झाली आणि इथे त्याची लाईफ एंड झालं. म्हणजे इथे एंड झाला प्रोग्रामचा डायरेक्ट. इथून पुढे प्रोग्रामचं एक्झिक्युशन डायरेक्ट स्टॉप होऊन जातं. म्हणजे हे जे लास्ट इन्स्ट्रक्शन असतं इथंच प्रोग्रामचा एंड होऊन जातो. म्हणजे तो प्रोग्राम तुमचा कितीही मोठा असेल, मग तो लाखो लाईनचा सुद्धा असू शकतो. मग तेवढ्या लाईनचं समजा ही जेव्हा लाईन येईल ना तेव्हा तो प्रोग्रामचं एक्झिक्युशन एंड होतं. म्हणजे हे एंट्री गेटसुद्धा आहे आणि एक्झिट गेटसुद्धा आहे. एंट्री आणि एक्झिटसुद्धा आहे, बरोबर. एक्झिट गेटसुद्धा आहे का, तर बघा मेन फंक्शनच्या पहिल्या ओळीपासून प्रोग्रामचं एक्झिक्युशन स्टार्ट होतं आणि मग इथून मेन फंक्शनच्या शेवटच्या लाईनला प्रोग्रामचं एक्झिक्युशन एंड होतं, बरोबर. मग असं असतं. म्हणजे आता इथून मग हा प्रोग्रामचा म्हणजे आता तुम्हाला मी प्रोग्रामचा फ्लो शिकवला होता, तर इथून म्हणजे आपण मल्टिपल फंक्शन कॉल करू शकतो नाही का. आता समजा जेव्हा फंक्शन कॉल होतं तेव्हा लगेच समजा ते ॲडिशन नावाचं फंक्शन, इथं ॲडिशन नावाचं फंक्शन आपण डिफाईन केलेलं आहे, बरोबर. मग इथं आपण समजा ॲडला कॉल केला तर लगेच इथं जाईल. इथून त्याची बॉडी केवढी म्हणजे किती त्यांचे बॉडी मोठी असू द्या ॲडिशन फंक्शनची, मग ती सगळी बॉडी एक्झिक्यूट करून परत जो रिझल्ट असेल तो माघारी घेऊन इथे येईल परत. मग त्यानंतर परत ह्या लाईनचं एक्झिक्युशन होईल. या लाईनला परत आपण समजा दुसऱ्या फंक्शनला कॉल केला तर परत दुसऱ्या फंक्शनला कॉल होऊन परत त्याची पूर्ण बॉडी जेव्हा एक्झिक्यूट होईल तेव्हा पुन्हा तो प्रोग्रामचा फ्लो इथे येईल. असं म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं ना फ्लो. आता हा फ्लो जर तुम्हाला लक्षात आला ना मित्रांनो, तुम्ही अर्धी प्रोग्रामिंग शिकलीच एवढं समजून घ्या. कारण म्हणजे कुठं प्रवाह कसा प्रोग्रामचा जातो हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे फक्त. म्हणून मेन फंक्शन जे आहे ते एंट्री गेट आणि एक्झिट गेट आहे. आता कोणतेही असतं तर आता समजा एंट्री गेट आणि एक्झिट गेटच नाही. समजा आता आपण घर बनवलं, इथं घर बनवलं आणि त्याला एक पण हे नाही, समजा फुल आपण रूम बनवले, बिल्डिंग मोठी बनवली आणि त्याला एंट्री गेटच नाही आहे. आता समजा इथं असं एंट्री गेट असतं, बरोबर. मग आता एंट्री गेटच नाही, डायरेक्ट असं क्लोज आहे. तुम्ही घुसणार कसं आणि काय करणार कसं त्या घरामध्ये. आता घुसायला पण जागा नाही, बाहेर निघायला पण जागा नाही, बरोबर. म्हणून आता एंट्री गेट प्रत्येक आता असतं. तुम्ही म्हणा आमच्या घराला म्हणजे आमच्या घराला 2 दरवाजे किंवा एक घुसण्यासाठीचा वेगळा आणि एकाचा वेगळा, पण असं काही नाही. या प्रोग्रामिंगला डेनिस रिचने एकच दरवाजा बनवला आहे, तो म्हणजे मेन दरवाजा. हा समजा दरवाजा झाला, काय ड्राईव्ह करतोय मी, हां समजा हा दरवाजा झाला आणि हाच एंट्री पॉईंट पण आहे आणि हा एक्झिट पॉईंट पण आहे. म्हणजे एकच दरवाजा आहे, इथूनच आपण आतमध्ये घुसू शकतो आणि इथूनच बाहेर निघू शकतो, असं आहे, बरोबर. म्हणून हे एवढं लक्षात ठेवा फक्त. एंट्री आणि एक्झिट गेट काय आहे, मेन हे एंट्री आणि एक्झिट गेट आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि इथूनच प्रोग्रामचं एक्झिक्युशन स्टार्ट होतं आणि इथूनच प्रोग्रामचं एक्झिक्युशन म्हणजे या मेन फंक्शनच्या पहिल्या इन्स्ट्रक्शनपासून प्रोग्रामचं एक्झिक्युशन स्टार्ट होतं आणि शेवटच्या इन्स्ट्रक्शनला प्रोग्रामचं एक्झिक्युशन एंड होतं, बरोबर. आणि हे झालं इन्क्लूड झालं, stdio.h झालं, व्हॉइड झालं, मेन झालं. आता हे ब्रॅकेटचं आता समजलंच तुम्हाला, ओपनिंग ब्रॅकेट आणि क्लोज ब्रॅकेट, बरोबर. आणि प्रिंटएफ, आता प्रिंटएफ फंक्शन काय आहे, प्रिंटएफ म्हणजे आता युजरला आउटपुट दे. आता काही प्रिंट करायचं असेल, आता समजा तुम्ही प्रिंट आउट्स वगैरे पण काढायला जाता ना, तर प्रिंट म्हणजे नाही का आपण काय असेल तर प्रिंट काढतो. तर प्रिंट म्हणजे काय, युजरला मेसेज डिस्प्ले करण्यासाठी प्रिंटएफ फंक्शनचा यूज करतो आपण. काही पण त्याला डिस्प्ले करायचं असेल, समजा आपण आता इन्स्ट्रक्शन्स देतो. आता तुम्ही ATMमध्ये गेला, एंटर, समजा तुम्ही एखादा फॉर्म भरत असाल, बरोबर. मग फॉर्ममध्ये असतं एंटर युअर नेम, एंटर युअर रोल नंबर, एंटर युअर मार्क्स, एंटर युअर ॲड्रेस, असं असतात ना सर्व इन्स्ट्रक्शन्स. त्या सर्व इन्स्ट्रक्शन्सला प्रिंट करण्यासाठी हे फंक्शनचा यूज केला जातो, बरोबर. आणि जे पण तुम्ही एंटर कराल ते प्रोग्राममध्ये घेऊन जाण्यासाठी स्कॅनएफ नावाचा फंक्शनचा यूज होतो. कुठं लिहिलं मी, हां स्कॅनएफ नावाचा. म्हणजे या 2 फंक्शनचा इनपुट आउटपुट ऑपरेशनसाठी हे 2च फंक्शन यूज होतात मित्रांनो, दुसरं कोणतं फंक्शनच नाही आहे. SC आणि या प्रत्येक म्हणजे आता फक्त हे फक्त C लँग्वेज पुरतं मर्यादित आहे. हां दुसऱ्या लँग्वेजला वेगवेगळे C++चे वेगळे फंक्शन्स आहे. जे पण जो तुम्हाला मेसेज डिस्प्ले होईल तो या फंक्शनमुळे होईल. आणि जो पण म्हणजे तुम्ही एंटर कराल आणि ते प्रोग्राममध्ये घेऊन जाण्यासाठी स्कॅनएफ फंक्शनचा यूज होईल, बरोबर. हां तर बस एवढंच आहे. पहिला प्रोग्राम आपला झाला आणि हा प्रोग्राम तुम्ही रन करून बघा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डायरेक्ट प्रॅक्टिकली प्रोग्राम म्हणजे कम्प्युटरवर दाखवतो रन करून, आणि तेव्हा तुम्हाला परत एकदा सांगेल मी एक शॉर्टमध्ये. आता इथेच पूर्ण डीपमध्ये तुम्हाला सांगितलं. तरीही तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये लिहा, मी तुम्हाला नक्कीच त्याचं उत्तर देतो. आणि तर मित्रांनो, अशाच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अजूनही आपल्या काही मित्रांना म्हणजे प्रोग्रामिंग शिकायची असेल तर त्यांच्यापर्यंत
ही व्हिडिओ नक्कीच शेअर करा, कारण त्यांनासुद्धा म्हणजे याचा फायदाच होईल. आणि काही म्हणजे तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली त्याबद्दल कमेंट करा. आणि तुम्ही तुमचा अमूल्य वेळ हा व्हिडिओ बघण्यासाठी दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.